नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. 10-15 वर्षापूर्वी हा जनरेटर इथे आणून ठेवलेला आहे, परंतु हा संपूर्ण पैसा पाण्यात गेलेला आहे. एकही दिवस हा जनरेटर चालू केला गेलेला नाही. फक्त आणून इथे ठेवला आणि आज त्याची अवस्था सडलेला आहे, पूर्ण सडलेला आहे. आणि असं असेल तर प्रशासन काय करतं? काल दिवसभर कल्याण कोर्टातील लाईट नव्हती. काल 4 वाजता लाईट आलेली आहे. सकाळपासून पक्षकार, वकील आणि न्यायाधीश महोदयसुद्धा अंधारामध्ये बॅटरीच्या टॉर्चमध्ये, मोबाईलच्या टॉर्चमध्ये केस चालवत होते. माशाने न्याय मिळणार आहे का? अंधारात न्याय मिळतो का? नाही मिळणार आहे. आणि म्हणून त्याचबरोबर आमच्या कोर्टाचे जे अधिकारी आहेत, म्हणजे ऑफिस सुपरिटेंडेंट आहेत, तर परत आमचे कम्प्युटर सेक्शन, आता सगळं ऑनलाईन झालेलंच आहे. सगळं ऑनलाईन झालेलं आहे. आणि ऑनलाईन झालेलं असताना जर लाईट नसेल तर काय होणार? काहीच नाही. सगळं ठप्प होणार. 100% ठप्प होणार आहे. आणि आमच्या भाऊसाहेबांनी अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला PWDला की आमची जेवढी न्यायालय या ठिकाणी आहेत त्या प्रत्येक न्यायालयामध्ये 2 बॅटऱ्या, इन्व्हर्टर द्या जर लाईट जाणार असेल तर. परंतु ह्या सगळं करण्यापेक्षा माझी प्रशासनाकडे अशी मागणी आहे की न्यायालयासाठी स्वतंत्र DP द्या. 3 फेज या ठिकाणी द्या. म्हणजे समजा एखादा फेज गेला तर दुसऱ्या फेजने लाईट चालू करता येईल आणि न्यायालयाचं कामकाज सुरळीत होईल. तरी हा साधारण किती वर्ष म्हणजे बंद आहे? मी आल्यापासूनच तो बंद आहे. चालू केला की नाही हे आम्हाला माहितीच नाही आहे. तरी पण किती वर्ष? कारण त्याच्यासाठी डिझेलला पैसे कोणी द्यायचे किंवा त्याला इंधन डिझेल लागतं की पेट्रोल लागतं ते माहीत नाही. पण कदाचित हा डिझेलवरचा आहे. मग डिझेलचा खर्च कोणी करायचा? या खर्चापोटी हे आणून पडलेला आहे. याचा काही उपयोग झालेला नाही. तो प्रशासनाने किंवा PWDने भंगारवाल्याला विकून टाकावा आणि प्रशस्त, मोठा आणि चालू स्थितीत जेणेकरून त्याची देखभाल होईल, त्याला इंधन पुरवठा केला जाईल. असं असेल तर ठेवा, अन्यथा काही उपयोग नाही. तशीच अवस्था आमच्या लिफ्टची पण आहे. लिफ्ट अर्धा तास बंद पडते. आतमध्ये माणसं कोंडली जातात, दम घुटतो. आणि असं असेल तर जबाबदारी कोण घेणार? आणि मी तर म्हणतो की हे जे सडक पडलेलं आहे, का पडलेलं आहे याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कार्यवाही.